नमस्कार, आपण पाहत आहात माझे विद्यार्थी हे युट्यूब चॅनेल। आपण इयत्ता 10वीचा पहिला धडा बघत होतो, इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा। त्यातला आपला 1.1 हा जो मुद्दा होता, इतिहास लेखनाची परंपरा, हा आपण मागील पाठामध्ये पाहिलेला होता। इतिहास लेखनाची मांडणी हे देखील आपण मागील पाठामध्ये आपण पाहिलेलं होतं। आज आपण बघणार आहोत 1.2 आधुनिक इतिहास लेखन। म्हणजे आधुनिक इतिहास लेखन जे झालं त्याची पार्श्वभूमी काय होती, त्या बाबतीमध्ये काही विशेष गोष्टी होत्या का, हे आपण 4 मुद्द्यामध्ये बघणार आहोत। त्याच्या 4 पद्धती देखील आपण म्हणू शकतो। पहिली पद्धत जी आहे ही पद्धत शास्त्र शुद्ध आहे आणि तिची सुरुवात प्रश्नांची मांडणी करून केली जाते। त्यातला मुद्दा क्रमांक 1 आहे बघा मुलांनो, ही पद्धत शास्त्र शुद्ध आहे व प्रश्नाच्या मांडणीनुसार किंवा प्रश्नाच्या मांडणीने याची सुरुवात होते। आधुनिक इतिहास लेखन ही कशी पद्धत आहे बघा, शास्त्र शुद्ध आणि प्रश्नांच्या मांडणीने, म्हणजे प्रश्न विचारून या पद्धतीची काय होते, सुरुवात होते। हे आपण पाहायचंय। त्यातला मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, हे प्रश्न मानव केंद्रित असतात। हे प्रश्न कसे असतात, मानव केंद्रित। हे प्रश्न मानव केंद्रित म्हणजे माणसाला अनुसरून हे प्रश्न असतात, मानव केंद्रित असतात। मुद्दा क्रमांक 2 आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात। त्याचबरोबर या प्रश्नांमध्ये दैवी घटना, दैवी संबंध याचे संबंध आलेले नसतात किंवा यांना यामध्ये गृहीत धरलेलं जात नसतं। म्हणजे बघा, दैवी संबंध, दैवी घटना यांचा विचार यामध्ये केलेला नसतो। हे आपण शॉर्ट मध्ये केलेला आहे। पहिला मुद्दा आहे ही पद्धत शास्त्र शुद्ध आहे। ही पद्धत कशी आहे बघा, शास्त्र शुद्ध आहे व प्रश्नाच्या मांडणीने याची सुरुवात होते। आधुनिक इतिहास लेखन आपण बघतोय, त्याच्या 4 पद्धती आपण बघतोय। पहिली पद्धत आहे ही पद्धत शास्त्र शुद्ध आहे व प्रश्नाच्या मांडणीने याची सुरुवात होते। दुसरा मुद्दा यामधला, हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजे माणसाला अनुसरून हे प्रश्न तयार केलेले असतात। दैव संबंध किंवा दैवी घटना याचा विचार यामध्ये केलेला नसतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 3 आपण आता बघायचा आहे। मुद्दा क्रमांक 3 यामधला हा असा मुद्दा क्रमांक 3 आहे, या प्रश्नांच्या जो आपण आराखडा तयार केलेला असतो याला पुराव्याचा आधार असतो। म्हणजे बघा, मुद्दा क्रमांक 3 प्रश्नांच्या आराखड्याला पुरावा असतो। म्हणजे प्रश्न जे आपण तयार केलेले असतात त्याला पुरावा असतो। इतिहासाची मांडणी यामुळे तर्कशुद्ध होते, तर्कशुद्ध मांडणी होते। बघा, लक्षात घ्या, म्हणजे प्रश्नाच्या आराखड्याला पुरावा असतो। म्हणजे आपण जे प्रश्न विचारलेला असतात त्याला पुरावा असतो
आणि तर्कशुद्ध मांडणी यामुळे होऊ शकते इतिहासाची. म्हणजे बघा, आपण एक उदाहरण घेऊया की हडप्पा संस्कृतीचा उदय कसा झाला, हा आपण प्रश्न तयार केला. हा प्रश्न तयार केल्यानंतर त्याला तिथे पुरावा म्हणजे काय, तो कोणत्या नदीच्या काठी झाला, ती संस्कृती कशी होती, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यामध्ये जर झाला आणि त्याचे आपल्याला पुरावे मिळाले तर प्रश्नाच्या आराखड्याला पुरावा असतो. हा मुद्दा आपला क्लिअर होईल आणि त्यामुळं तर्कशुद्ध मांडणी होऊ शकते. यातला मुद्दा क्रमांक जो 4 आहे की मानव जातीने भूतकाळातील केलेल्या कृतीच्या आधारे, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे त्या वाटचालीचा वेध घेतला जातो. म्हणजे बघा, मानव जात प्रामुख्याने तो उल्लेख केलेला आहे. 4था मुद्दा, मानव जात जी कृती करत असते आधारे भविष्याचा वेध घेतला जातो. म्हणजे भविष्याच्या ज्या वाटचाली असतात किंवा इतिहासाच्या वाटचाली असतात वाटचालीचा वेध घेतला जातो. म्हणजे बघा, मानव जात कृतीच्या आधारे मानवाच्या जातीत ज्या भूतकाळात ज्या कृती माणसाने केलेल्या आहेत किंवा भूतकाळात ज्या घटना माणसाने केलेल्या आहेत, म्हणजे माणसाची सुरुवात ही अश्मयुगापासून सुरू झाली. अश्मयुग, नवाश्मयुग आणि पुराश्मयुग. या 3 युगामध्ये माणसानं जशा अशा काही कृती केल्या असतील किंवा ज्या भूतकाळात घटना घडून गेलेल्या असतील त्या सगळ्याचा एक साचा तयार केलेला असतो. म्हणजे यातल्या थोड्या घटना, यातल्या थोड्या घटना आणि यातल्या थोड्या घटना, याद्वारे इतिहासातल्या भूतकाळात ज्या घडलेल्या घटना असतील त्या आधारे इतिहासाच्या वाटचालीचा वेध आपण घेऊ शकतो. म्हणजे मुद्दा क्रमांक 1 बघा, मानव जात कृतीच्या आधारे भूतकाळात ज्या घटना घडलेल्या असतील त्या इतिहासाच्या वाटचालीचा वेध त्याद्वारे घेतलेला असतो. हे 4 मुद्दे आपण यामध्ये बघितले. म्हणजे बघा, पहिली पद्धत होती शास्त्रशुद्ध, दुसरी होती मानव केंद्रित इतिहास. यामुळं आपल्याला जे प्रश्न विचारायचे आहेत ते मानव केंद्रित प्रश्न असतात. त्यामध्ये दैव घटना किंवा दैव गोष्टी यांचा आधार घेतलेला नसतो. तिसरा जो प्रश्न होता की प्रश्नाच्या आधारे जे आपण प्रश्न विचारणार आहे त्याला पुराव्याचा आधार दिलेला असतो. कशाचा आधार दिलेला असतो? पुराव्याचा आधार दिलेला असतो. आणि चौथा जो मुद्दा आहे की भूतकाळात ज्या काही घटना घडलेल्या असतील, ज्या मानव जातीच्या कृतीच्या काही घटना घडलेल्या असतील त्याद्वारे आपण इतिहासाच्या वाटचालीचा वेध घेऊ शकतो. मग त्या अश्मयुगात असतील, नवाश्मयुगात असतील, पुराश्मयुगात असतील, नंतर प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, या सगळ्या कालखंडामध्ये मानवाने ज्या ज्या काही कृती केलेल्या असतील त्या सगळ्याचा आधार घेऊन आपण इतिहासाच्या गोष्टीचा वेध घेऊ शकतो. ह्या 4 गोष्टीमध्ये आपण आधुनिक इतिहास लेखन स्पष्ट करू शकतो. आधुनिक इतिहास लेखन जर विचारलं तर या 4 मुद्दे तुम्हाला हे लिहावे लागणार आहे. त्यानंतर त्यामध्ये अनेक गोष्ट आहेत. आपण हिस्ट्री हा शब्द प्रामुख्याने सारखा सारखा ऐकत असतो. हिस्ट्री, तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल, बरं हा शब्द कुठला आला असेल? हिस्ट्री हा सारखं सारखं तुमच्या कानावरती पडत असतो इतिहासाच्या तासाला. हिस्ट्री हिस्ट्री. मग आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की हा प्रश्न कुठून आला, हा शब्द कुठून आला? हा शब्द मुलांना प्रामुख्याने ग्रीक भाषेतून आला. कोणत्या भाषेतून आला? ग्रीक. इतिहासातले बरेचसेच शब्द हे प्रामुख्याने ग्रीक भाषेतून आलेले आपल्याला दिसून येतात. मग लक्षात घ्या, हा रिकाम जागेत तुम्हाला विचारू शकतात हिस्ट्री हा शब्द कोणत्या भाषेतून आला? तो आला ग्रीक भाषेतून. कोणत्या भाषेतून आला? ग्रीक भाषेतून. तो किती साली आला? इसवी सन पूर्व. बघा, इसवी सन पूर्व 5व्या शतकात आला. कितव्या शतकात आला? 5व्या शतकात आला. 5वं शतक, इसवी सन पूर्व 5वं शतक. कुणी आणला हा शब्द? हिरोडोटस. कोण होता तो इतिहासकार? ग्रीक इतिहासकार होता. त्याचं नाव होतं हिरोडोटस.
हिरोडोटस आणि त्याचा पहिला ग्रंथ होता द हिस्ट्रीज. द हिस्ट्रीज. हा लक्ष द्या आता काय काय आपल्याला कळालं यामध्ये. हिस्ट्री हा शब्द आला ग्रीक भाषेतून. तो आला इसवी सन पूर्व 5व्या शतकात. तो कुणी आणला? हिरोडोटस. आणि त्याचा ग्रंथ कुठला? द हिस्ट्रीज. आणि त्याला काय म्हटलं जातं? हिस्ट्रीज या ग्रंथामुळं तो जगप्रसिद्ध झाला. द हिस्ट्रीज या ग्रंथामुळं हिरोडोटस जगप्रसिद्ध झाला. आणि त्याचा शब्द हिस्ट्री हा जगामध्ये सगळीकडे पोहोचला. तो पोहोचला 5व्या शतकानंतर. म्हणजे तो शब्दच 5व्या शतकामध्ये आला. हे रिकाम्या जागेला तुम्हाला विचारू शकतात. हिरोडोटस चा ग्रंथ कोणता? द हिस्ट्री. हिस्ट्री हा शब्द कुठून आला? ग्रीक या ग्रंथातून. कुणी आणला? हिरोडोटस. कितव्या शतकामध्ये आला? इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये आला. म्हणजे या सगळ्याचा सार हा हिरोडोटसला धरून आहे. एक हिस्ट्री लक्षात ठेवा, ग्रीक भाषा लक्षात ठेवा, इसवी सन पूर्व 5वं शतक लक्षात ठेवा, हिरोडोटस लक्षात ठेवा आणि त्याचा ग्रंथ द हिस्ट्रीज हा पण लक्षात ठेवा. म्हणजे या सगळ्याद्वारे आपण याचा विचार करू शकतो. प्रामुख्यानं आता आपण पुढचा एक मुद्दा यामध्ये बघणार आहोत. तो आहे युरोपमध्ये वैज्ञानिक विकासाच्या दृष्टिकोनातून. जो मुद्दा आहे 1.3 मध्ये युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून इतिहास लेखन झालं. कोणत्या दृष्टिकोनातून? वैज्ञानिक दृष्टिकोनातून इतिहास लेखन झालं. कोणत्या देशामध्ये? युरोप. युरोप खंडामध्ये. युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून इतिहास लेखन झालं. असा प्रश्न विचारतील तुम्हाला, युरोपमध्ये कशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून इतिहास लेखन झालं. त्यामध्ये हा मुद्दा खूप महत्वाचा असणार आहे. युरोपमध्ये विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास लेखन याची फार मोठी परंपरा आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि वास्तवात देखील या सगळा काळ हा आपल्या डोळ्यासमोर आणला पाहिजे. त्या काळामध्ये युरोप आणि अमेरिका दोन देश, दोन खंड आहेत. युरोप, अमेरिका यांच्यामध्ये संबंध होते. काय होते? संबंध होते. यांच्यामध्ये संबंध होते. या संबंधामुळे इतिहास लेखनाला खूप विचार मंथन झालं. या दोन देशांमध्ये काही संबंध होते. यामुळं इतिहास लेखनामध्ये भरपूर असं विचार मंथन झालं. लेखनामध्ये विचार मंथन झालं. मंथन झाले. भरपूर असे विचार मंथन झाले. त्यानंतर इतिहासाला याच्या आधी कल्पनाच्या आधारे लिहिला जात होता प्राचीन परंपरामध्ये. नंतर इतिहासाला वस्तुनिष्ठता प्राप्त झाली. कसली? वस्तुनिष्ठता. हा फार महत्वाचा शब्द आहे बघा. वस्तुनिष्ठता. इतिहास हा वस्तुनिष्ठतेच्या द्वारे लिहिला जातो. म्हणजे जे सत्य आहे, जो पुरावा आहे, ती वस्तुनिष्ठता आहे. हे कल्पनाच्या आधारे लिहिला जाऊ शकत नाही. त्याला पुरावा इतिहास मागतो. पण वस्तुनिष्ठतेला फार महत्व आहे इतिहासामध्ये. ते युरोपीय देशांमधूनच आपल्याला आलेलं दिसून येतं. वस्तुनिष्ठतेला फार महत्व आलं. पुढं 18वं शतक उजाडलं. कितवं शतक उजाडलं बघा? 18वं शतक उजाडलं. आणि युरोपच्या विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वर विषयक म्हणजे देवाविषयक चर्चा सुरू झाली. 18वं शतक लक्षात ठेवा. 18वे शतक युरोप मध्ये कशाविषयी चर्चा चालू झाली? ईश्वर विषयक. ईश्वर विषयक काय चालू झाले? चर्चा चालू झाली. बघा लक्षात घ्या. युरोपमध्ये 18वं शतक उजाडलं.
ईश्वरविषयक सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर त्याचं तत्वज्ञान आणि त्याची जी काही अधिक महत्व असेल, त्याची चित्र असतील, त्या हळूहळू बदलायला सुरुवात झाली. आणि 1737 हा कालखंड सगळ्यात महत्वाचा आहे बघा. 1737 तारीख लक्षात ठेवा, साल लक्षात ठेवा, 1737. IMP करून ठेवा, रिकाम्या जागेला किंवा जोड्या जुळवायला हा प्रश्न येऊ शकतो. 1737 मध्ये जर्मनीमध्ये, कोणत्या देशामध्ये? जर्मनी नावाचा एक देश आहे. जर्मनीमध्ये एक विद्यापीठ सुरू झालं, त्याचं नाव होतं गॉटिंगेन. काय होतं नाव त्याचं? गॉटिंगेन विद्यापीठ. गॉटिंगेन नावाचं एक विद्यापीठ सुरू झालं बघा. 1737 जर्मनी नावाचा देश, गॉटिंगेन नावाचं एक विद्यापीठ सुरू झालं बघा. मी समोरासमोरचे सगळे शब्द लिहिले आहेत. 1737 जर्मनी नावाचा देश, गॉटिंगेन नावाचं विद्यापीठ सुरू झालं आणि त्या विद्यापीठामध्ये एक विषय शिकवू लागले आणि तीच या विषयाची सुरुवात होती. तो विषय होता, लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, इतिहास. सगळ्यात पहिला इतिहास जर कुठे शिकवला गेला असेल, कुठे त्याची सुरुवात झाली असेल तर 1737 रोजी जर्मनी नावाच्या देशामध्ये गॉटिंगेन हे विद्यापीठ आहे आणि त्या ठिकाणी इतिहास नावाचं एक स्वतंत्र कक्ष, एक स्वतंत्र डिपार्टमेंट सुरू झालं आणि त्यावेळेपासून इतिहास शिकवू लागले. आणि त्या पाठोपाठ जर्मन मधील इतर विद्यापीठ मध्ये देखील इतिहास केंद्र बघा जर्मनीमध्ये पहिल्यांदा सुरू झालं आणि त्याच्या जवळ असणारी इतर विद्यापीठ जर्मन जवळची इतर विद्यापीठ तिथे देखील इतिहास हा विषय शिकवू लागले. म्हणजे बघा युरोपमध्ये इतिहास परंपरा आपण जर लक्षात घ्यायची म्हटली तर अमेरिका आणि युरोपचा संबंध, तिथून त्याचं विचारमंथन सुरू झालं आणि वस्तुनिष्ठ इतिहास ही परंपरा पुढे आली. त्यानंतर लक्षात ठेवायचं आपल्याला 1737 मध्ये जर्मनी नावाच्या देशामध्ये गॉटिंगेन विद्यापीठ सुरू झालं आणि पहिल्यांदा त्या विद्यापीठामध्ये इतिहास हा विषय शिकवला जाऊ लागला. आणि तिथून पुढे जर्मनीमध्ये जी इतर विद्यापीठ होती तिथे देखील इतिहास विषयाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे बघा आता आपण दोन मुद्दे बघितले यामध्ये. पहिला मुद्दा होता आधुनिक इतिहास लेखन कसं करायचं, त्याचे मुद्दे होते 4 आणि 1.3 मध्ये युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून इतिहास लेखन झाले. का झाले याचा विचार देखील आपण केला की त्या काळामध्ये ईश्वरविषयी कशी चर्चा सुरू झाली, त्यानंतर युरोप आणि अमेरिकेचे संबंध, त्यातून वस्तुनिष्ठतेला आलेलं महत्व, त्यानंतर 1737 मध्ये सुरू झालेलं जर्मन मधलं गॉटिंगेन नावाचं विद्यापीठ, तिथं झालेला सुरू इतिहास विषय, या सगळ्याचा विचार आपण यामध्ये केला. तर दोन मुद्दे याचे थोडे थोडे भाग घेऊन आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर द हिस्ट्रीज हा शब्द कसा आला, हिस्ट्री हा शब्द कसा आला, द हिस्ट्रीज नावाचा इतिहासचा ग्रंथ आला, तो कोणी लिहिला, हेरोडोटसने लिहिला, तो इसवी सन 5व्या शतकामध्ये लिहिला गेला. त्यानंतर तो ग्रीक भाषेमधला हिस्ट्री हा शब्द होता. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हा धड्याचं प्रामुख्याने आपण काय करायचं आहे, लहान लहान टॉपिक मध्ये या धड्याची आपण उजळणी करायची आहे. आता आपण 1.1 बघितला, 1.2 बघितला, 1.3 बघितला. यामध्ये काही जर अडचणी असतील तर तुम्ही त्या कमेंट मध्ये सांगायचे आहेत. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिक मध्ये 1.4 जे त्या काळातले इतिहास लेखक होते किंवा इतिहासकार होते त्यांचा जो अभ्यास आहे तो आपण 1.4 मध्ये आपण बघणार आहोत. महत्वपूर्ण जे विचारवंत होते त्यांचा अभ्यास आपण बघणार आहोत. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची इतिहासाची माहिती यातून मिळत आहे, त्यातून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत आहे. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या पुढे असेच नवनवीन व्हिडिओ हे येत राहणार आहेत आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असंच माझे विद्यार्थी या चॅनेलवरती तुम्ही निश्चितपणानं इथून पुढे देखील इतिहासाचे असेच व्हिडिओ बघत राहणार आहात. धन्यवाद.